चायना आणि भारताचीही। चीनमध्ये कोरोनासारख्याच एका व्हायरसने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे त्यावरील उपचाराची। या नव्या HMPV व्हायरसवर कोणती लस आहे का? कोणत्या औषधामुळे हा आजार बरा होतो? त्यावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट पाहूयात। नवा व्हायरस, ना औषध ना लस। अँटीबायोटिक्सची HMPV पुढे फेल। चीनमध्ये धुमाकूळ, भारताला टेन्शन। 5 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता। त्यानंतर आता त्याच कोरोनानं चीनमध्ये HMPVच्या नव्या विषाणूच्या रूपानं डोकं वर काढलंय। त्यामुळे चीनच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या रांगा लागल्या। मात्र या भयानक HMPV विषाणूच्या संसर्गावर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक्स उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे या आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान आता जगासमोर असणार आहे। या नव्या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते पाहूया। सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ। कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते पाहूयात। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग। संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग। संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा। लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो। चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या HMPV या नव्या व्हायरसवर कुठलीही लस किंवा औषध नसल्यानं हा विषाणू जास्त घातक ठरू शकतो। त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।